अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत आज पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे महाराष्ट्रातल्या 15,544 कोटींच्या रेल्वे पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण केलं. राज्यातल्या 56 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास, 192 रेल्वे ओव्हरब्रिज आणि भुयारी रेल्वे मार्गांचा यात समावेश आहे. मुंबईतल्या 14 रेल्वे स्थानकांचाही पुनर्विकास करण्यात आला आहे. यानिमित्त भायखळा रेल्वे स्थानकावर झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस आणि मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. तर मरीन लाईन्स इथं आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सोबतीनं भारतीय रेल्वेची पर्यावरणपूरक प्रणालीकडे होणारी वाटचाल अभिमानास्पद आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. रेल यात्री के लिए आज का दिन बहुत ही सुखद और नई ऊर्जा और नई प्रेरणा देने वाला है. प्रत्येक रेल यात्री की यात्रा सुलभ, तेज और आरामदायी हो, इसके लिए हमारे देश के लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री मोदी जी हर प्रयास कर रहे हैं. पिछले 10 सालों में केंद्र सरकार ने न सिर्फ रेलवे नेटवर्क का विस्तार किया है, बल्कि रेलवे स्टेशनों का बहुत बड़ा मेकओवर भी किया है, बहुत बड़ी सुविधाएं भी दी है. और वर्तमान में राज्य में 2,274 करोड़ रुपए से अधिक के अमृत भारत स्टेशन, आरओबी और आरयूबी जैसे 241 रेलवे परियोजनाएं प्रगति पथ पर है. ये भी हमारे लिए बहुत ही खुशी की बात है. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर कार्यक्षेत्रातल्या 12 रेल्वे स्थानकांच्या विकासकामांचं भूमिपूजन तसंच 64 उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांचं तर मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रातल्या 36 उड्डाणपुलांचं लोकार्पण पंतप्रधानांनी केलं. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. यावेळी इतवारी रेल्वे स्थानकाचं नेताजी सुभाषचंद्र बोस असं नामकरण करण्यात आलं. आजच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी पालघर रेल्वे स्थानकाच्या विकास कामांचं भूमिपूजन देखील केलं. याशिवाय वाशिम, जळगाव, भुसावळ, पनवेल, सातारा तसंच पुणे रेल्वे विभागातल्या विविध विकास कामांचं भूमिपूजन पंतप्रधानांनी केलं.